बॅक टू द माय न्यू ब्लॉग. आजचा ब्लॉग खूप हटके होणार आहे, कारण तुम्हाला थीमवरून तर 100% समजलं असणार आहे की आपण कोणाला भेटायला चाललो आहे. सो तो आहे रील स्टार. त्याआधी आपण जाऊ केटीला. केटी म्हणजेच काला तलाव, कल्याणला. सो तिथं जरा रील्स वगैरे बनवू, शूट करू, कारण की तुमचा भाऊ एकदम चालला आहे कडकवाली ड्रेसिंग मारून. सो लेट्स गो. सो गायज आपण आता आलो आहे कंपनीच्या बाहेर आणि ही राहिली आपली धन्नो. चला आपण जाऊ, आता निघू. माझा एक मित्र आहे, तो त्याचेसुद्धा 1K झाले आहे इंस्टावरती. सो तो पण येणार आहे सोबत रील्स वगैरे बनवायला. सो त्यालासुद्धा घेऊन जाऊ. सोबत राहा ब्लॉगला. ब्लॉग स्किप बनवायला कंटिन्यू राहा. बाय. गायज आपण आता आपले इथे रील्स वगैरे शूट करून झालेले आहेत. आता आपण जातोय रील स्टारला भेटायला. तो पण सुद्धा आपली वेट करतोय. तर आता आपण जातोय गाडीवरती आशेल्या गावला. सो चला. सो हॅलो गायज, आपण आत्ताच अक्षय दादाला भेटलो आहे. तो जरा बिझी आहे कामामध्ये. सो तो आपल्याला 5 किंवा अर्ध्या तासानंतर फ्री होईल. तर आता रॉकी दादा येतं. रॉकी दादाला पण भेटू. रॉकी दादाला कॉल केला आताच. तो बोलला की 10 मिनटामध्ये येतो. सो तुम्हाला भेटतो रॉकी दादाला. सो कंटिन्यू रहा ब्लॉग सोबत. मेरे को तो धक धक हो रहा है रे बाबा. सो गाईज, आता तुम्ही ज्या गोष्टीची वाट बघत आहे, दादाला बघत होतं, रॉकी दादाला. सो रॉकी दादा आता समोरच आहे. त्याला दाखवतो तुम्हाला. दादा काय बोलता पब्लिक, कसे बरे आहेत ना सगळे? जाऊ आता आपण सेटवरती जाऊ. आपल्या डायरेक्ट सेटवरती जाऊया. बाय. हाय हाय इतना सुकून. सर आरामात बस, एकदम पद्धतशीर. आपलंच घर आहे, आपलंच घर आहे. अरे आम्ही हप्त्यातून 2-3 टाकतो. दिवसाचे बाद तर लांब आहे. आता मागचा काय नोव्हेंबरचा महिना होता की ऑगस्टचा महिना, ऑगस्ट की नोव्हेंबर महिना होता. पूर्ण महिना आम्ही व्हिडिओ नाही टाकले. तेव्हा 35K फॉलोअर झाले. 35 वरनं 800 कमी होत गेले ना, डायरेक्ट 32 आले. आता 25 आहेत ना. अरे माझा बड्डे होता आता. बड्डेच्या दिवशी 200 फॉलोअर गुम झाले. 32.7 होते, 7 वरनं डायरेक्ट 5 वरती. रील्स बघत बसले, रील्स नाही बघे, टिकटॉक बघत बसायचो आम्ही लोक असे फक्त. नंतर बाय मी माझ्या डोक्यात आलं, बोलाय बघत बसण्यापेक्षा मी घरी असं तेव्हा कामात धंद्याला पण नव्हतं मी, तेवढं शिकतच होतो मी. टिकटॉक बघण्यापेक्षा बनवूया बोललो. मग बनवायला घेतले माझे सोलो. मला अक्षयला बोललो तर आपण डुओ बनवत जाऊया. तर मी माझ्या बहिणीच्या मोबाईलमध्ये बनवतो. माझ्याकडे मोबाईल नव्हता तेव्हा, अक्षयकडे मोबाईल होता. मग अक्षयला बोललो चल भाई आपण आपले दोघांचे व्हिडिओ बनवत जाऊ ना बोललो. आम्ही इकडे बनवायला चालू केला. तर मग तेव्हा आम्ही लोकांना बल्ब लावून बनवायचो, फक्त बल्ब. तर त्याच्यामध्ये एकटे व्हिडिओ काही खास नाही यायचे एकटे बल्बमध्ये. तुला काय करायचं, थांब. मग युट्यूबवरती बघितलं बाहेर रिंगलाईट कशी बनवायची. तेव्हा जाऊन आम्ही तो पुठ्ठ्याची रिंगलाईट बनवली, त्याला बटर पेपर वगैरे लावला. ते रिंगलाईट पण आहे, नंतर काढून दाखवतो मी सगळं तुला हळूहळू. तेव्हा बाई चालू झालं, तिकडून आमचे व्हिडिओ चालू झाले. 2च महिने झाले आणि आपल्या मोदी सरकारने टिकटॉकच बंद करून टाकला. बोला लाईव्ह छान झाले. 2 महिन्यातच असे भारी फॉलोअर झाले ना त्याच्यावरती. तेव्हा ते अक्षयची आयडी बनवलेली. तर मग कसं झालं माहिती का, तिकडून जे चालू झालं नव्हतं ना आमचं, बोललो भाई काहीतरी होईल. तेव्हा पण भाई असे म्हणजे मोठे सेलिब्रिटी नव्हतं ना भाई, तेव्हा पण मेसेज करायचे. माझं तर इंस्टाग्रामवरती अकाउंट पण नव्हतं तेव्हा, फक्त तेव्हा फेसबुकला अकाउंट होतं. तेव्हा फेसबुकला लय चालायचा भाई. फोटोचे लागायचे, बॅटल लागायचे फोटोचे. तेव्हा तसे बॅटल चालायचे रे आपले. तर मग तेव्हा फेसबुकवरती अकाउंट होतं माझं, इंस्टावरती नव्हतं. अक्षयचं इंस्टाला अकाउंट होतं तेव्हा. तर त्याचा टिकटॉक इंस्टाला कनेक्ट होता. तर मग अक्षयचे इंस्टाचे पण फॉलोअर्स वाढले तेव्हा. म्हणजे एवढे नाही वाढले पण वाढले. टिकटॉक वाचताना भावा आम्ही इकडं नसतो, चांगले घर गाड्या बिड्या घेऊन फिरलो असतो. म्हणजे असं बघायला गेलं ना भाई, सेकंड चान्स भेटला आम्हाला. आता रील्सचं पण तसंच. रील्स पण मी बघत बसायचो रील्स फक्त. मग नंतर मी माझे सोलो चालू केले, 4-5 व्हिडिओ टाकले माझ्या आयडीला. तर बोलला अरे 4-5 काय बोलायचे, टिकटॉकला चालू केलं तेच परत चालू केले आम्ही लोकांनी बनवायला. कितीतरी अजून एक आहे, नेपाळची पोरगी का कुठली तरी पोरगी आहे, तिने आमच्याबरोबर डुएट बनवलेले टिकटॉकला.
ते व्हिडिओ तिच्याकडे अजून पण आहे. तिने जेव्हा आम्ही लोकांना म्हणजे आम्हाला बघितलं तिने जेव्हा रील्सवरती की आम्ही लोक बाबा परत व्हिडिओ टाकायला चालू केले रील्सवरती, डायरेक्ट तिने मेसेज केला आणि मेन्शन केला टिकटॉकचा व्हिडिओ. बोललो हायला बोललो हिच्याकडे अजून टिकटॉकचा व्हिडिओ बोललो असं. आणि आमच्याकडे आमचा एक पण व्हिडिओ नाही. ऐसे में बड़ा सख्त लौंडा हूं, लेकिन यार यहाँ में पिघल गया. बोलणं वगैरे चांगलं होतं तुमचं. म्हणजे आपण कसं नाही तर काय सेलिब्रिटी किंवा जे नॉर्मल जरी असतात 20K वाले किंवा 25K, त्यांना असं आकड असतं ना जरा की भाई जरा हाय तेच वाटायला नाही पाहिजे म्हणून तर बाई आपण सगळ्यांना रिप्लाय देतो. तरी पण काय काय लोक बोलतात बाई घमंड आहे, ऍटिट्यूड आहे, त्याचा आपल्याला माहिती आहे आपण कसे बाई कामाने पुरतच भेटत नाही तरी पण आपण रिप्लाय देतो नाही का. हळूहळू करून माहिती झालं प्रोडक्शन वाले पण मेसेज करायला लागले किंवा आमचं सॉन्ग आलंय हे असं. व्हिडिओ पोस्ट केला ना कितीचा होता माहिती का, 10:48चा रात्रीचा. हा रात्री 10:48ला आम्ही तो व्हिडिओ पोस्ट केला. म्हणजे आता रील्स वरती जो पहिला व्हिडिओ व्हायरल झाला सांगितलं मी तो 10:48ला केला ना. दुसऱ्या दिवसापासून तोच 10:48ला पोस्ट 10:48. बघ हा जातो सकाळी, हा त्याला 10-11ला जातो, 10ला जातो, कधी 11ला जातो. मला बेंचो सकाळी 6ला उठायला लागतं, 7 वाजताची ट्रेन पकडायला लागते. माझा 8:30चा जॉईनिंग टाइम आहे. म्हणजे कुठे जातो वेल्डिंगचं करायचंच ना. वेल्डिंग करायचो मी, त्याच्याने लागायला लागले वांदे डोळ्याचे. लपत माझा घरी इकडं नाही, माझा घरी इकडून अजून लांब आहे बाई. हो काय. गाडी आहे म्हणून फटाफट येतो मी. तेव्हा मी चालतच यायचो अगोदरची गोष्ट. तेव्हा अक्षयकडे गाडी होती ही, पण ही गाडी कशी होती माहिती का, अशी पडलेली होती. टायर बियर आतमध्ये गेले ते जमिनीच्या माहिती का, अशी उभी होती गाडी यायची फक्त. तेव्हा चालत यायचो जायचो. आता लॉकडाऊन मध्ये बाई पोलिसांचे बंदोबस्त, नुसते फटके. हो मी यायचो लप्पत जायचो, तरी पण 2 वेळा फटके खाल्ले पोलिस. वॉशिंग मशीन घ्यायला गेलो 26 जानेवारीच्या दिवशी, तेव्हा घेतला मोबाईल. पण आता म्हणजे तुझी लाईफ मध्ये कशी म्हणजे असं बरं वाटतं की बाबा चांगलं वाटतं असं वाटत असेल बरं वाटलं फॅन नाही बघ आपल्याला मी सांगतो बघ, जितके लोक मला मेसेज करतात ना बऱ्यापैकी मी सगळ्यांना बोललं तरी काही कमी नाही, सगळ्यांना रिप्लाय देतो. असं नाही की नाही देत कोणाला, सगळ्यांना बाई कोण पण असो, लहान असो मोठा असो, पोरगा पोरगी मी बघत नाही. म्हणजे तुझ्या याच गोष्टीवरून म्हणजे मला भेटायचं होतं की हे नाही भेटायचं ते करून. अरे की म्हणजे खूप जण आले ना भेटायला, खूप जण आले. स्टेशन मी बोलतो या स्टेशनला या भेटा जा, कितीतरी जण असं म्हणजे भेटून गेलेत मला. तर माझ्या एरियामध्ये पण त्या दिवशी तर बाई मी माझी गाडी धुवत होतो, तेव्हा 2 पोरी आल्या एरियामध्ये राहायला आलेत नवीन. ते 2 पोरी स्वतःहून आल्या, तेव्हा फोटो काढून. पण एक आहे इतक्या फोटो वगैरे काढतात सोबत, पण मेन्शन 1-2 जणांचेच आले. ये भगवान क्या जुलूम है. माझ्याकडे CHM कॉलेज आहे, तिकडे माझे मित्र होते शाळेतल्या मित्रांसोबत गेलो CHM कॉलेजच्या इकडे. तिकडे पण एक पोरगी आली, त्या पोरीने फोटो काढला, तेव्हा तर माझ्या बरबड्यावरच होतो मी. वगैरे काढले, तिथं पण काय मेन्शन नाही. असं आहे म्हणजे त्यांचा फोटो काढतात मेन्शन येत नाही, तेच कळत नाही. मोठ्या भाई प्रशांत दादा पण काय छोटा एवढा मोठा आहे. म्हणजे बघ मेसेज तर नाही केलं त्यांनी, म्हणजे ते आम्ही कोलॅब वगैरे करतो, ते ऍक्सेप्ट वगैरे करतात, आम्ही फॉलो करतो त्यांना. कालच त्यांचा फॉलो आला, एवढा मनात खुश ना बाई, बोला प्रशांत दादांनी फॉलो केला. अरे रजनीश पटेल आहे, रजनीश पटेल दादा आहे बाई, त्याने पण फॉलो केला बाई, मनात खुश. संजू राठोडचा भाऊ आहे दर्शू राठोड, त्याने पण फॉलो केला. तो पण म्हणजे बोललो आम्ही बाई, बोलण्यात सगळे म्हणजे सगळे भारी आहे बाई, सगळे भारी, सगळे कोण असं नाही, सगळ्यांचे रिलेशन चांगलं बनवून ठेवले आम्ही. ऋषी दादा आहे, ऋषी दादा सोबत पण, रजनीश सोबत पण, दर्शू सोबत. प्रशांत दादांनी तर कालच फॉलो केलं, त्यांच्याशी तो बोलणं नाही झालं, पण ते बोलले भेटू लवकरच. हा चॅट बीट आहे आपल्याकडे, दाखवल तुला. बोलतो भेटू लवकरच, बोलो हो दादा, बोलो नक्कीच भेटू लवकर. आणि असे त्यांच्या थ्रू म्हणजे त्यांना मी कोलॅब करतो तर ते लोक बघतात ना, तर त्यांच्या थ्रू बाई इतक्या जणांनी ना बाई पुण्यातले, आता हे ऋषी बोललो ना मी, ऋषी पुण्यातला, त्या ऋषी दादानी पण बाई समोरून स्वतःहून मेसेज केले, म्हणजे व्हिडिओ छान आहेत करून तुमचे. ते पण म्हणजे नातेवाईकांमध्ये पण जर असं म्हणजे रुतबा असेल ना की भाई, अरे नाथ हाय, अजय सपोर्ट करणारे पण माझे बाबा काय सांगू तुला, मला 4 काका आहे 5 आत्ते. आता माझ्या मम्मीला पण अजून माहिती नाही इतकं बाई मला कोण आहे करून, म्हणजे व्हिडिओ फक्त बोलते व्हिडिओ दाखव तुझे,
पण तिला अजून माहिती नाही काय झालं आपलं काय काय नाही काय करतो पोरगा काय नाही. पण मी छेडत असतो माझ्या मम्मीला बोल किती सून पाहिजे बोल ही गोष्ट किती बोललो एक हात दाबायला आणतोय भांडी घासायला आणतो कपडे धुवायला जेवण बनवायला लादी बिदी पुसायला एक एक सुना आणतो. बोलतो तुला किती पाहिजे सांग. बोलते लय हा तू माहितीये मला किती सुना आणतो हे असं असं. पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो. सो गायज आता बऱ्याच टायमानंतर अक्षय दादा फ्री झाला आहे आणि अक्षय दादा तुम्हाला दाखवतो. दादा कॅमेरा जरा 2 मिनिटांमध्ये हाय कर. 2 शब्द बोल जरा. दोन शब्द